नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं आपल्या आवडत्या प्रियंका अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा व्हिडिओ आहे. काँग्रेस कालखंड व महात्मा गांधी यांच्या चळवळी प्रत्येक परीक्षेमध्ये विचारल्या जातात. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? उचललेस मीठ तू मूठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंग या चळवळीचे वर्णन उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया असे केले जाते. सविनय कायदेभंगाची चळवळ मार्च 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहाने झाली. मिठावरील कर, सायमन कमिशन 1928, पूर्ण स्वराज्याची मागणी फेटाळणे 1929, सरकारची दडपशाही अशा कारणांमुळे महात्मा गांधींनी ही चळवळ सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली? कोणी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून परत केलेली आहे. 22 मे 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाची माहिती मिळाल्यावर रवींद्रनाथ टागोर यांनी निषेध म्हणून त्यांचा नाइटहूड पुरस्कार परत केला, म्हणजेच सर ही पदवी परत केलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, सर्वप्रथम होमरूल चळवळ कोणी सुरू केली? सर्वप्रथम होमरूल चळवळ कोणी सुरू केली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ॲनी बेझंट. ॲनी बेझंट यांनी सर्वप्रथम होमरूल चळवळ सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केलेली आहे? गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केलेली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका या देशातून गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात केलेली आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, बंगालची फाळणी कोणी रद्द केली? बंगालची फाळणी कोणी रद्द केली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लॉर्ड हार्डिंग्ज. लॉर्ड हार्डिंग्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो ची घोषणा कुठून दिली? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो ची घोषणा कुठून दिली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सिंगापूर. सिंगापूर या शहरामधून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो ची घोषणा दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रौलेट कायदा. रौलेट कायदा हा कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जात असतो. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 9 आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3,
कोलकाता. कोलकाता या शहरामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन झालेले आहे. दादाभाई नौरोजी अध्यक्ष असताना 1886 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोलकाता येथे झालेले आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे. ॲनी बेझंट आणि खालीलपैकी कोणी होम रूल चळवळ सुरू केलेली आहे? ॲनी बेझंट आणि खालीलपैकी कोणी होम रूल चळवळ सुरू केलेली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली? भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गिरणी कामगार. गिरणी कामगार हे सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर होते. प्रश्न क्रमांक 13 आहे. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा हा कशाशी संबंधित होता? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नीळ. ऑप्शन क्रमांक 4 बघा नीळ. नीळ या उत्पादनाशी चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा संबंधित होता. चंपारण्यमधील सत्याग्रह हा महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग होता. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा हा नीळशी संबंधित होता. चंपारण्यमधील शेतकऱ्यांना 3 काठिया लागू केल्या म्हणजेच 1 हेक्टरमधील 15 गुंठे जमिनीत सक्तीची नीळ लागवड होय. गांधीजीमुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1885. 1885 भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आहे. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 झाली आणि या सभेचे पहिले अध्यक्ष हे उमेशचंद्र बॅनर्जी हे होते. प्रश्न क्रमांक 15 आहे. चौकशी केल्याशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळालेले होते? चौकशी केल्याशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रौलेट कायदा. रौलेट कायदा या कायद्यामुळे चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला मिळालेले होते. प्रश्न क्रमांक 16 आहे. रौलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? रौलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 6 एप्रिल 1919. 6 एप्रिल 1919 रौलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध गांधी यांनी हरताळ पाळण्याचे आवाहन केलेले होते. रौलेट कायदा 1919 या कायद्यानुसार इंग्रज कोणत्याही ठिकाणची झडती घेऊ शकत होते. कोणत्याही व्यक्तीला संशयावरून अटक करता येणार होते. गुन्हेगाराला अपील करता येणार नव्हती. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध 6 एप्रिल 1919 देशभर हरताळ पाळण्याचे आवाहन केले. महात्मा गांधी व सरोजिनी नायडू यांनी मुंबई येथे सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले होते. प्रश्न क्रमांक 17 आहे. सन 1936 राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले? सन 1936 राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेले आहे? तर उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक 3 फैजपूर. फैजपूर येथे 1936मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झालेले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 50वे अधिवेशन 27 आणि 28 डिसेंबर 1936 रोजी बॉम्बे प्रेसिडेन्सी, महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील फैजपूरला भरले होते. हे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. 50व्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे जवाहरलाल नेहरू हे होते. प्रश्न क्रमांक 18 आहे. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केलेली होती? 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हंटर कमिशन. हंटर कमिशनने 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी केलेली होती. अध्यक्ष विल्यम हंटर यांच्या नावावरून ही समिती सामान्यतः हंटर समिती म्हणून ओळखली जात असे. प्रश्न क्रमांक 19 आहे. महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे वन मॅन आर्मी असे कोणी केलेले आहे? पुन्हा एकदा प्रश्न बघा. महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य वन मॅन आर्मी असे कोणी केलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन यांनी महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य म्हणजेच वन मॅन आर्मी असे केलेले आहे. त्यावेळी गांधी म्हणजे काँग्रेस व काँग्रेस म्हणजेच भारत असे समजले जाई, म्हणून महात्मा गांधीजींचे वर्णन लॉर्ड माउंटबॅटन यांनी एका माणसाचे सैन्य म्हणजेच वन मॅन आर्मी असे केलेले आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा. पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झालेला आहे? पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झालेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक 3 बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झालेला आहे. पुणे करार हा महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन राजकीय नेत्यांमध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी झालेला आहे. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाविषयी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. यामुळे पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.